एक मोठी बातमी आहे। पुण्यातील रेव पार्टीवरती पोलिसांनी छापा टाकला। एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवळकर यांना सुद्धा आता अटक करण्यात आली आहे। रेव पार्टीमध्ये सहभागी असलेल्या 3 महिला आणि 2 पुरुषांचा सुद्धा आता समावेश आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले। सुधीरजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। पुण्यामध्ये एका रेव पार्टीचं आयोजन केलं जातं आणि या सगळ्या प्रकरणाला कुठेतरी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय, आपली पहिली प्रतिक्रिया? सुधीर भाऊ, माझा आवाज येतोय? काही तांत्रिक कारणामुळे सुधीर मुनगंटीवारांचा आवाज जो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, त्यामुळे ही अत्यंत एक महत्त्वाची आणि एक मोठी बातमी आहे। पुण्यातील खराडी भागामध्ये जी रेव पार्टी आयोजित करण्यात आलेली होती, या रेव पार्टीवरती पोलिसांनी छापा टाकला आणि या छाप्यामधून पोलिसांनी एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेळकर यांना अटक केलेली आहे। त्याच्यासोबत 3 महिला आणि 2 पुरुषांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे। पुण्यातील खराडी भागामध्ये या रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। प्रांजल खेवळकर हे रोहिणी खडसेंचे पती आहेत। रोहिणी खडसे या राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत। प्रांजल खेवळकर हे त्यांचे पती आहेत आणि याच रेव पार्टीतून प्रांजल खेवळकरांना अखेर अटक करण्यात आली आहे। पुण्यातील रेव पार्टीवरती पोलिसांनी छापा टाकला। एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी हे छापेमारी केली आणि या छापेमारीमधून पोलिसांनी या आरोपींना अटक केलेली आहे। आरोपींमध्ये सगळ्यात मोठे जे कोणी आहेत ते म्हणजे एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवळकर यांचा सुद्धा समावेश आहे। प्रांजल खेवळकर हे रोहिणी खडसे यांचे ते पती आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती त्यांना आता अखेर पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणातून आता आणखी कोणते धागेदोरे समोर येतात, नेमकी काय काय माहिती अजून समोर येते हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। दुपारी 12 वाजता पुणे पोलिसांची एक पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेमधून आणखी कुठले खुलासे पोलीस करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान या संदर्भामध्ये बोलण्यासाठी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार जी आपल्यासोबत जोडले गेले। सुधीर भाऊ, तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये। पुण्यामधल्या एका खराडी भागामध्ये एका रेव पार्टीचं आयोजन केलं जातं आणि या रेव पार्टीमध्ये एकनाथ खडसेंचे जावई असलेले प्रांजल खेवळकर यांना सुद्धा अटक केली जाते। या सगळ्या प्रकरणाला कुठेतरी राजकीय रंग दिल्याचा प्रयत्न केला जातोय, आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, मला अशा रेव पार्टीमध्ये पोलिसांवर अविश्वास करण्याचं काहीही कारण नाही। शेवटी पोलीस त्यांना जी काही बातमी माहिती मिळते त्या आधारावर ती कारवाई करत राहतात। चिंता या गोष्टीची आहे की मागच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आम्ही 20-22 आमदारांनी जी चिंता व्यक्त केली ती चिंता खरी होताना दिसते आहे। उडता पंजाब नंतर धीरे धीरे उडता महाराष्ट्र व्हायला सुरुवात झाली आहे। मोठ्या पद्धतीनं ड्रग्जचं सेवन विद्यापीठ त्याची केंद्र झाली आहे। काही ठिकाणी महाविद्यालयाच्या समोर ड्रग्ज विकल्या जातात। विधानसभेत जेव्हा आम्ही भाषण दिलं त्याच्यानंतर अनेकांनी फोन करून ही गंभीरता लक्षात आणून दिली। आता जबाबदारी एका घटनेवरून काही शिकण्याची आहे की आज जर या ड्रग्जचं सेवन राजकीय नेत्यांच्या कुटुंबातल्या परिवारातल्या सदस्यांपर्यंत पोहोचलं असेल तर या घटनेतून राजकारणाच्या ऐवजी आम्ही उत्तमातला उत्तम महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र घडवण्यासाठी काय करणार आहोत यावर चर्चा, मंथन आणि संवाद होणं आवश्यक आहे। अन्यथा आम्ही जय भवानी शिवाजी म्हणायचं आणि महाराष्ट्राचा हा जो तरुण आहे, हा सळसळत्या रक्ताचा, धडकत्या हृदयाचा तरुण याला दिशा देण्याच्या ऐवजी त्याची दशा होईल असं जर काम आपल्या माध्यमातून झालं तर ते या राज्याचं दुर्दैव ठरणार आहे। आणि यासाठी मला वाटतं की या निमित्ताने महात्मा गांधीजींच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने 1969 मध्ये एक GR काढण्यात आला की जेवढा पैसा कर हा नशेतून येतो त्यातून 2% पैसे हे नशामुक्तीसाठी खर्च केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मग पोलीस यंत्रणा असेल, या संदर्भामध्ये राज्यातले असणारे प्रबोधन करणारे प्रबोधनकार असतील यांच्या माध्यमातून या युवकांच्या मनात आदर्श कसा निर्माण करता येईल, चांगले
सिद्धांत त्यांच्या हृदयापर्यंत कसे पोहोचवतात याचा विचार केला पाहिजे. अन्यथा एक घटना पकडली गेली, हजारो घटना पकडल्या जात नाही. माननीय मंत्री महोदय श्री कदम साहेब यांनी हे मान्य केलं की आम्ही 11,000 कोटीचं ड्रग्ज पकडलं. आज महाराष्ट्र 1,25,000 कोटीची दारू पितोय. 80,000 90,000 कोटीचं जर ड्रग्ज या महाराष्ट्रात विकलं जात असेल तर मग विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, शाहू महाराज असेल, छत्रपती शिवाजी महाराज असेल, महात्मा ज्योतिराव फुले असेल, क्रांतिज्योती आई सावित्रीबाई फुले असेल, असं नुसतं भाषणात म्हणून होणार नाही. कडक उपाययोजना करावी लागेल. अन्यथा एक दिवस राजकारणाचा. पण सुधीर भाऊ, तुम्ही जसं म्हणता की एवढ्या ड्रग्ज पकडलं, मग एवढं ड्रग्ज महाराष्ट्रामध्ये येतंय कुठून? हा प्रश्न आहेच ना, कुठून येत आहे याच्यावर तर मी विधानसभेत प्रश्न केले. विधानसभेत मी कथाही सांगितली की शेवटी यामध्ये काही अधिकारी ज्यांना आता पाप पुण्य हे समजायलाच मार्ग राहिला नाही, ज्यांच्या मेंदूला सत्य असत्य धर्म अधर्म याच्या बाहेर गेला, फक्त ना बाप बडा ना भैया, द होल थिंग इज दॅट की भैया सबसे बडा रुपैया, हे ज्यांच्या डोक्यात गेलं आहे ते लोक सुद्धा ड्रग्ज विकणाऱ्यांच्या सोबत आहे ना. मग कायद्यामध्ये काय कुठेतरी पळवाट आहे का? 56 लक्ष केसेस ज्या महाराष्ट्रामध्ये पेंडिंग आहे. आता 56 लक्ष एकूण केसेस ड्रग्जच्या बाबतीत नाही, पण मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की राज्यामध्ये सुद्धा या दृष्टीने सर्वंकष विचार करून आपल्याला ड्रग्सच्या संदर्भातल्या केसेसमध्ये आपण किती वेगाने यामधून लोक तर चोर वाट काढतात. 3 ग्रॅमच्या खालती असेल, लहान मुलांच्या हातून ड्रग्ज विकायचं म्हणजे मग काहीच होत नाही. आता आपण असा विचार कधीतरी केला की 18 वर्षाच्या खालचा असेल तर तो इनोसंट आहे, पण आता तो कायदाही बदलवायची आवश्यकता आहे की ड्रग्सच्या बाबतीत तो 15 वर्षाचा असेल, 14 वर्षाचा असेल. एका बालकाच्या भविष्याचा विचार करता करता लाखो बालकांचं भविष्य हे खराब होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. वेळेनुसार कायदे बदलावे लागते, पण आपण काही त्याच्यावर चिंतनच करत नाही. आपलं चिंतन याचा जावई त्याचा पोरगा, पण आज हा त्यांचा जावई आहे, उद्या अजून कोणाचा तरी जावई निश्चितपणे याच्यात अटकेल. आपल्याला समाज सुधारणेचा विचार करावा लागणार आहे, ना की एखाद्या घटनेचं राजकारण होईल. केवळ करायचं ते करा, पण राजकारणासोबत यातून काही शिकावं लागेल. पण सुधीर भाऊ, या सगळ्यामध्ये आता गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंच्या वादाची सुद्धा किनार या प्रकरणाला दिली जाते. तुम्ही कसं पाहता याच्याकडे? नाही, काहीच नाही. मला भगवान येशू ख्रिस्ताची ती गोष्ट आठवते. ते म्हणतात की मुझे पत्थर वो मारे जिसने अपने जीवन में कोई बुरा कर्म नहीं किया है. तर मला वाटतं की सर्वांनाच आता याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. धन्यवाद सुधीर भाऊ, तुम्ही जय महाराष्ट्राशी बातचीत केली त्या संदर्भामध्ये. त्यामुळे आपण पाहतोय की पुण्यातल्या एका खराडी सारख्या भागामध्ये उच्चभ्रू एका इमारतीमध्ये या रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि स्वतः प्रांजल खेवळकरांनी या सगळ्या पार्टीचं आयोजन केलेलं. दरम्यान आणखी एक अपडेट या प्रकरणामधली समोर येते. श्रीपाद यादव सुद्धा या रेव पार्टीमध्ये सहभागी असल्याचं समोर आलंय. श्रीपाद हे कुख्यात गुंड बॉबी यादवचा भाऊ असल्याचं सुद्धा आता बोललं जात आहे. श्रीपाद यादववर पिंपरी चिंचवडमध्ये बेटिंगचा सुद्धा गुन्हा दाखल आहे. बॉबी यादवची पुण्यामध्ये सध्या टोळी सुद्धा सक्रिय आहे आणि याच पार्श्वभूमीवरती श्रीपाद यादव सुद्धा या रेव पार्टीमध्ये सहभागी होता असं सुद्धा आता बोललं जात आहे. श्रीपाद यादव हा बॉबी यादव जो कुख्यात गुंड आहे पुण्यातला, या बॉबी यादवचा हा भाऊ आहे. हा सुद्धा या रेव पार्टीमध्ये होता आणि पोलिसांनी आता याला सुद्धा अटक केली आहे. बॉबी यादवची सध्या जी टोळी आहे ती सुद्धा या पुण्यामध्ये सक्रिय आहे. पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भामधले गुन्हे सुद्धा नोंदवले गेलेले आहेत. या संदर्भात अधिक माहिती देतो आमचा प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत आहे. रोहन, एक एक खुलासे होतात या प्रकरणामधले. आता हा श्रीपाद यादव नेमका कोण आहे? हा गुंड बॉबी यादवचा भाऊ असं आहे असं सुद्धा बोललं जात आहे. आणखी कोण कोण या रेव पार्टीमध्ये आणखी सहभागी होतं? काही तांत्रिक कारणामुळे रोहनचा संपर्क आपल्याशी तुटला गेलाय. त्यामुळे आता आपण पाहतोय की आणखी एक नवीन अपडेट या बातमीमधली आता आपण पाहतोय. श्रीपाद यादव हा कुख्यात गुंड बॉबी यादवचा भाऊ आहे. हा सुद्धा या रेव पार्टीमध्ये सहभागी होता.
दरम्यान ही रेव पार्टी नेमकी असते तरी काय पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। सामान्य पार्ट्यांपेक्षा ही रेव पार्टी खूप वेगळी असते। या पार्टीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची नशा केली जाते। गांजा, चरस, कोकेन, मेफेड्रोन सारख्या ड्रग्सचा वापर सुद्धा या पार्टीमध्ये केला जातो। पार्टीमध्ये तरुण तरुणी अनेक तास बेधुंद होऊन नाचत असतात। भारतामध्ये रेव पार्टीला कायद्यानं बंदी आहे, तरी सुद्धा बेकायदेशीररित्या भारतामध्ये रेव पार्टी अजूनही केली जाते। पार्टीच्या आयोजकांकडूनच ड्रग्स उपलब्ध करून दिलं जातं। रेव पार्टी श्रीमंत घरातील तरुण तरुणींमध्ये अतिशय लोकप्रिय आहे। रेव पार्टीसाठी लाखांमध्ये पैसा सुद्धा खर्च केला जातो। त्यामुळे आपण पाहतोय की या रेव पार्टीमध्ये आता एकनाथ खडसेंच्या जावयासोबत आता गुंड बॉबी यादवचा भाऊ श्रीपाद यादव सुद्धा सहभागी होता, असं सुद्धा आता समोर येत आहे। याच बॉबी यादववरती पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा गुन्हे दाखल आहेत। दरम्यान या सगळ्या प्रकरणावरती मंत्री गिरीश महाजनांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। भाऊंनी प्रेसमध्ये सांगितलं की चाळीसगावला एवढे अंमली पदार्थ का मिळतात, तिकडनं कसे काय पकडले जातात, असं त्यांनी संशय व्यक्त केलेला होता। ते नेहमी अंमली पदार्थाच्या विरोधात बोलत असतात, पण आता त्यांचे जावईच हे सगळं चालवत आहेत, सगळा उद्योग हे आज मला वाटतं या ठिकाणी समोर आलेला आहे। खरं म्हणजे आता हा विषय थोडा तपासाचाही आहे, नेमकं काय झालं काय नाही आज सांगता येणार नाही, नक्की सांगता येणार नाही। पण मला वाटतं पोलीस या बाबतीमध्ये तपास करत असतीलच, कारण मोठी बातमी आहे, मोठा विषय, रेव पार्टीचा विषय तर कुठे असला तरी तो मोठा होतोच। त्यामुळे मला असं वाटतं की तपासाअंती त्यामुळे काय काय घडलं काय काय नाही हे समोर येईल। दरम्यान या रेव पार्टीमध्ये श्रीपाद यादव याचा सुद्धा समावेश असल्याचं आता बोललं जातं। या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत आहे। रोहन, या पार्टीमधून या सगळ्या प्रकरणामधून आणखी नवनवीन नावं आता समोर येत आहेत। हा जो कोणी श्रीपाद यादव आहे हा गुंड बॉबी यादवचा भाऊ आहे असं सुद्धा बोललं जातंय। आणखी कोणाकोणाची नावं या रेव पार्टीमधून आता समोर येतात आणि कोण कोण या पार्टीमध्ये सहभागी होतं? खरं तर जो फोटो पोलिसी सूत्रांकडून मिळतोय, त्या पोलिसी सूत्रांकडून जी माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने त्या फोटोमध्ये श्रीपाद यादव दिसतोय। रोहन, मी तुला थोडंसं थांबवतो। भाजपचे नेते केशव उपाध्ये सुद्धा आपल्यासोबत आता फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। केशवजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। पुण्यामधली ही बातमी आपण आता सध्या पाहतोय टीव्ही स्क्रीनवरती। पुण्यातल्या एका उच्चभ्रू भागामध्ये या रेव पार्टीचं आयोजन केलं जातं आणि या रेव पार्टीमधून एकनाथ खडसेंचे जावई असलेले प्रांजल खेवळकर यांचा सुद्धा समावेश होता। काय चाललंय नेमकं आता महाराष्ट्राचं कुठच्या पद्धतीनं हे सगळं प्रकरण चाललंय आणि एक राजकीय रंग या प्रकरणाला दिला जातोय, आपली पहिली प्रतिक्रिया? कृपया लाइन पर बने रहें। काही तांत्रिक कारणामुळे केशव उपाध्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, त्यामुळे आपण पाहतोय की पुण्यामध्ये एका रेव पार्टी दरम्यान ही पोलिसांनी कारवाई केलेली आहे। आपण पाहतोय पुण्यातील खराडी भागामध्ये या रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। श्रीपाद यादव याचा सुद्धा आता समावेश या रेव पार्टीमध्ये केला जातोय। हा तो श्रीपाद यादव आहे जो गुंड बॉबी यादवचा भाऊ असल्याचं सुद्धा बोललं जातं। या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत आहे। रोहन, यामध्ये आता श्रीपाद यादवचा सुद्धा उल्लेख केला जातोय। आणखी नवनवीन नावं आता या प्रकरणातून आता पुढे समोर येतात। आणखी कोण कोण या रेव पार्टीमध्ये सहभागी होतं? सिद्धेश, अगदी बरोबर आहे। जो फोटो आपण पाहतोय, जो पोलिसांकडून जो फोटो मिळतोय त्या अनुषंगाने यामध्ये श्रीपाद यादव याचा देखील सहभाग पाहायला मिळतोय। श्रीपाद यादव वरती यापूर्वी जो आहे तो पिंपरी चिंचवडमध्ये बेटिंगचा गुन्हा दाखल आहे। साधारणतः दुबईमधून तो बुकी म्हणून काम करायचा आणि पुण्यामध्ये येऊन मोठ्या मोठ्या पार्ट्यांमध्ये सहभागी व्हायचा, हे देखील वेळोवेळी निष्पन्न झालेलं आहे। आणि त्याच्या माध्यमातून देखील ही पार्टी जी आहे ती केली जात होती। यामध्ये नेमका एकनाथ खडसेंच्या जावयाचा काय सहभाग आहे, हे दोघ जण मित्र आहेत काय, याबाबतची पुष्टी जरी झाली नसली तरी ज्यांना ज्यांना अटक केलेली आहे त्यांच्या फोटोजमध्ये श्रीपाद यादव देखील आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे
ही सगळी घटना जी आहे त्यामध्ये नेमकं कोणाकोणाचा सहभाग आहे ते पुणे पोलिसांकडून कळेल, परंतु श्रीपाद हा बॉबी यादवचा भाऊ आहे. बॉबी यादवची टोळी जी आहे ती गुन्हेगारी क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि श्रीपाद या टोळीचा भाग जरी नसला तरी त्याच्यावरती बेटिंगचे गुन्हे जे आहेत ते पिंपरी चिंचवडमध्ये दाखल आहेत आणि तो दुबईमधून हे सगळं काम जे आहे ते सांभाळत होता आणि त्याला देखील या पार्टीमध्ये सहभाग पाहायला मिळतोय. पण रोहन, या सगळ्या संदर्भामध्ये आता अखेर पोलिसांनी नवनवीन आणखीन कोणकोणते खुलासे केलेले आहेत? काय अधिकची माहिती आहे या संदर्भात? आपण सातत्याने ही घटना उघडकीस आल्यापासून पुणे पोलीस आयुक्त असेल, पुणे गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे असतील यांच्या संपर्कामध्ये आहोत. काही वेळापूर्वीच निखिल पिंगळे यांनी SMS पाठवून सांगितलेलं आहे की पत्रकार परिषदेचं टायमिंग जे आहे ते थोड्याच वेळामध्ये कळवलं जाईल, परंतु त्यांना देखील भेटण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि नेमकी ही घटना कशी घडलेली आहे, कोण कोण या घटनेमध्ये सहभागी आहे, ज्या ठिकाणी पार्टी होती ती खाजगी जागा होती की त्या ठिकाणी हॉटेल्स रूम बुक करून ती पार्टी केली जात होती, नेमके ही छापेमारी कुठे केली गेलेली आहे, खराडी भागामधला जे काही 2 स्पॉट सांगितलं आहे त्यापैकी नेमकं कुठला स्पॉट आहे याबाबतची माहिती जी आहे ती पुणे पोलिसांकडून देणं गरजेचं आहे. पुणे पोलिसांनी अधिकृत कोणतीही माहिती दिली नाही. अधिकृत माहितीसाठी थोडा वेळ थांबावे लागेल. गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे, त्यानंतरच अधिकृत माहिती जी आहे ती आम्ही देऊ असे पोलीस वरिष्ठांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे थोडा वेळ जे आहे त्याबाबतची सगळी साशंकता मनामध्ये प्रत्येकाच्या असणं गरजेचं आहे की नेमकं ही सगळा प्रकार कसा घडला, कोणी घडवला, यामध्ये गोपनीय माहिती पुणे पोलिसांना कशी मिळाली, यामध्ये काही राजकीय किनारा आहे का, या सगळ्या बाबी ज्या आहेत ते निष्पन्न होणं थोडं कठीण जाईल. परंतु श्रीपाद यादवचा सहभाग यामध्ये पाहायला मिळतोय. प्रांजल जे की एकनाथ खडसेंचे जावई आहेत त्यांना देखील पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे. ही पार्टी नेमकी काय होती, ही खरंच रेव पार्टी होती का, रेव पार्टी या पार्टीला म्हणायचं का, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या निष्पन्न होणं गरजेचं आहे. त्यामुळे पुणे पोलीस अधिकृत पुष्टी जोपर्यंत करत नाहीत तोपर्यंत ही बाब समजणं कठीण आहे. अनेकांकडून जे काही व्हिडिओज मिळत आहेत त्या पार्टीचे इनसाइड व्हिडिओज मिळत आहेत ते नेमके खरे आहेत का याची देखील पुष्टी पुणे पोलीस अद्याप करत नाहीयेत. धाड टाकण्याचे ते व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे, परंतु त्याची देखील पुष्टी जी आहे ते अजूनपर्यंत पुणे पोलीस करत नाहीयेत. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रेक्षकांना जाणून घेणं हे गरजेचं आहे की नेमकं ही पार्टी काय होती, कोणी आयोजन केलेलं होतं, यामध्ये कोण कोण सहभाग होतं, यामध्ये काही गुन्हेगारी क्षेत्रातील लोक होती का, कारण का श्रीपाद यादवचा चेहरा समोर येतो. यामध्ये श्रीपाद यादव यापूर्वी देखील बुके म्हणून काम करायचा, बेटिंग तो या सगळ्या मॅचेसवरती तो घ्यायचा, त्याच्याकडून दुबईमधून ही सगळी यंत्रणा जी आहे तो चालवायचा, तो भारतामध्ये यायचा, महाराष्ट्रामध्ये यायचा, पुण्यामध्ये मोठ्या मोठ्या पब्स मध्ये जो आहे तो मागील काही वर्षांपासून पार्टी करायचा, पुन्हा दुबईला मॅचेससाठी जायचा, तिथे तो बेटिंग करायचा. अशा प्रकारची सगळी जी आहे ती रचना या श्रीपाद यादवची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो बॉबी यादवचा भाऊ आहे. बॉबी यादव हा गुन्हेगारी क्षेत्रातलं एक मोठं नाव जे आहे ते बॉबी यादवचं आहे, परंतु हा जरी बॉबी यादवच्या टोळीमध्ये श्रीपाद यादव नसेल परंतु त्याचा तो भाऊ आहे. त्यामुळे श्रीपाद यादवचा यामध्ये काय काय संबंध आहे, एकनाथ खडसेंचे जावई जे आहेत त्यांचा यामध्ये काय काय समावेश आहे आणि ही खरंच पार्टी जी काही घडली ही पार्टी रेव पार्टी होती का याबाबतचं अधिकृत पुष्टी जी आहे ती पुणे पोलिसांनी करणं गरजेचं आहे. पुणे पोलिसांनी अद्याप अधिकृत पुष्टी जी आहे ती याबाबत केलेली नाहीये. थोड्याच वेळामध्ये आम्ही याबाबतची अधिकृत पुष्टी करू अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते पुणे पोलिसांकडून दिलं जात आहे. थोड्या वेळामध्ये पत्रकार परिषद आम्ही घेऊन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा सगळा नेमका प्रकार काय घडला, ही सगळी कारवाई कशी करण्यात आली, ही सगळी कारवाई जी काही केलेली आहे ती रेव पार्टीसाठी केलेली आहे का, आणि जर का रेव पार्टीची गोपनीय माहिती मिळाली होती तर मग मात्र ही खरंच रेव पार्टी होती का, की इतर काही पार्टी आहेत जशा अनेक घरांमध्ये सॅटर्डेला चालतात, कारण का काल शनिवार होता, शनिवारच्या दिवशी पुण्यामध्ये अशा प्रकारच्या पार्ट्या होणं हे काही नवीन नाहीये किंवा ही पहिलीच पार्टी पुण्यामध्ये घडली असंही नाहीये. अनेक पार्ट्या ज्या आहेत त्या घडत असतात, अगदी पुणे पोलिसांच्या आश्रयातून अनेक पार्ट्या घडत असतात. अनेक पब्स मध्ये अनेकदा आपण असे प्रकार पाहिलेले आहेत. महाराष्ट्राने पुण्यातील पब संस्कृती पाहिलेली आहे. त्यामुळे यावरती कारवाई करण्याची वेळ पुणे पोलिसांना का आली आणि काय नेमकी गोपनीय रोहन, मी तुला थोडंसं थांबवतो. भाजपचे नेते केशव उपाध्यायजी आपल्यासोबत जोडले गेलेत. केशवजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. हे सगळं आता नवीन प्रकरण पुण्यामधनं समोर येते. याच्यामधून आता एकनाथ खडसेंचे जावई असलेले प्रांजल खेवळकर यांचा सुद्धा आता समावेश केला जातोय. या प्रकरणाला कुठेतरी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातो. आपली पहिली प्रतिक्रिया? असं आहे की सगळ्यात पहिल्यांदा घडलेली घटना दुर्दैवी आहे. ज्या पद्धतीने ते रेव पार्टी आयोजित सुरू होतं ते खरोखर हे कुठल्याही महाराष्ट्राला शोभणार नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट असं की राजकारणाचा जो तुम्ही आरोप करताय, मग ही पार्टी आयोजित कोणी केली होती? ही पार्टी दस्तूरखुद्द जी आता माहिती समोर येते ती स्वतः त्या जावयाने आयोजित केली होती. मग ती पार्टी जर त्यांनी स्वतः आयोजित केली असेल तर त्याच्यामध्ये राजकारण करण्याचा प्रश्न येतो कुठे?
बरं, दुसरं असं आहे की तुम्ही सरकारच्या विरोधात बोलता आहात म्हणून तुमच्या सोबत असणाऱ्यांना काही करायचा परवाना मिळालाय का? मग कारवाई करता कामा नाही का जर ते असं काही सापडलं तर? त्यामुळे ह्याच्यावर राजकारण म्हणून म्हणण्याची गरज नाही. वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे आणि वस्तुस्थितीनुसार पोलीस कारवाई करतायत हे आपण पाहिलं पाहिजे. पण केशवजी, आपण जर एक जर मुद्दा यामध्ये प्रकर्षानं जाणवायचा झाला तर तो म्हणजे असा आहे की विधान भवनामध्ये सुद्धा भाजपच्या अनेक नेत्यांनी या ड्रग्सवरती आवाज उठवलेला होता. त्याच्यानंतर सुद्धा सरकारकडून असं सांगण्यात येत होतं की कोट्यवधींचं ड्रग्स आपण जप्त केलेलं आहे. मग हे ड्रग्स महाराष्ट्रामध्ये येतंय कुठून? नाही, तुम्हाला माहिती असेल, स्वतः मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलंय, त्यांच्या भाषणात सांगितलं की मोठ्या प्रमाणात ड्रग्सची विरोधी कारवाई सध्या सुरू आहे. पण तरी सुद्धा नव्या प्रकारचं ड्रग्स कुठून तयार केलं जात आहे, त्या औषधाच्या माध्यमातून तयार केलं जात आहे, ते चुकवून आणलं जात आहे, मोठ्या प्रमाणात ड्रग्स पकडलं जात आहे, हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, तुमच्या लक्षात असेल. त्यामुळे या विषयामध्ये पोलीस कारवाई करता येतच, तो काही मुद्दाच येत नाही. पण काही वेळापूर्वी आमच्या प्रतिनिधींनी सुद्धा सांगितलं की काही ठिकाणी अजून सुद्धा सर्रास पोलिसांच्या आश्रयाखाली सुद्धा यासारख्या पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. तिकडे कुठेतरी पोलीस सुद्धा कानाडोळा करतात असं वाटतं आपल्याला? मला वाटत नाही. खरं म्हणजे पोलीस आपल्या पद्धतीने काम करत असतात आणि समजा असं काही दिसत असेल तर जय महाराष्ट्रने ते स्टिंग करून दाखवा, पोलीस कारवाई करते की पोलीस ते सांगावं. तिथे पोलीस आपल्या पद्धतीने कारवाई करत असतात. अशी जर कुठे पार्टी जर जय महाराष्ट्र प्रतिनिधी जो कोणी तुम्हाला सांगतात त्यांनी जरूर निदर्शनास कायदा आणून द्यावी आणि त्याच्यानंतर जर कायदा ऍक्शन घेतली गेली नाही तर मुद्दा उपस्थित होईल काही. धन्यवाद केशवजी, तुम्ही जय महाराष्ट्र सोबत बातचीत केली या संदर्भामध्ये. त्यामुळे आपण पाहतो की पुण्यातील रेव पार्टीमधून आता अनेक आरोपींना सुद्धा अटक करण्यात आली आहे. नवनवीन अँगल्स या बातमीमधून आता समोर येत आहेत, या प्रकरणातून समोर येत आहेत. प्रांजल खेवळकरच्या हडपसर मधील घरावर सुद्धा आता पोलिसांनी छापेमारी केलेली आहे. ही मोठी बातमी आहे. हडपसर मधील प्रांजल खेवळकर यांच्या घरावरती सुद्धा आता पोलिसांनी छापा टाकलेला आहे. या छापेमारीमधून आता पोलिसांना कोणकोणती नवीन माहिती समोर येते, या प्रकरणाशी जुडलेल्या कोणते धागेदोरे आता समोर येतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार. दरम्यान काही वेळापूर्वी अंजली दमानिया यांनी जय महाराष्ट्र सोबत एक प्रतिक्रिया दिली होती या सगळ्या प्रकरणासंदर्भात. आपण पाहूयात काय म्हणाले होता दमानिया. मला आता जी माहिती आहे याच्याच आधी मी एका टीव्ही चॅनलला बाईट दिली, पण मला असं वाटतंय की कुठल्याही घरी जर कोणाची प्रायव्हेट पार्टी चालू असेल तर एक तर त्याला रेव पार्टी का म्हटलं गेलं, म्हणजे त्याच्यात ड्रग्ज होते, अमुक होते, आणि ही माहिती पोलिसांना कशी मिळाली? मला ना हे सगळं एक राजकारणातलं एक गेम वाटतोय, एक षडयंत्र वाटतंय. कारण आताच्या घटनेला 2 दिवस झाले आपण बघतोय, 2 ते 3 दिवस झाले खडसे हे सातत्याने गिरीश महाजनांवर टीका करतायत, त्यांना घेरण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून आधी त्या प्रफुल्ल लोढाला अटक झाली, एकानंतर एक त्याच्यावर केसेस टाकण्यात आल्या. ते होत आहे की नाही आता ही जी कोणाच्या घरी चालू असलेली प्रायव्हेट पार्टी याची माहिती पोलिसांना कशी मिळाली हा पहिला प्रश्न. ती रेव पार्टी आहे हा कुठून कळलं हा दुसरा प्रश्न. इतरही लोकांना अटक झाली पण प्रांजल खेवळकरचं नाव बाहेर येणं ते कसं आलं हा तिसरा प्रश्न. म्हणजे मला आता असंच वाटतंय की हे कुठेतरी मुद्दाम टार्गेटिंग करण्यासाठी केलेला हा एक षडयंत्र आहे. त्यामुळे आपण पाहतोय की या संदर्भामधून आणखी नवनवीन खुलासे आता समोर येत आहेत. हडपसर मधल्या प्रांजल खेवळकरांच्या घरावर सुद्धा पोलिसांनी छापा टाकलेला आहे.